नमस्कार. मी डॉक्टर गौरी साखरे. कादंबरी ऑनलाईन या माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आतापर्यंत कथेत आपण पाहिलं, कादंबरी रंगस्वामीनं तरुणपणात नकळत एक चूक केली. नव्हे, तिच्याकडनं ती घडली गेली. चूक विसरण्याऐवजी तिनं चुकीचं प्रायश्चित्त करून घ्यायचं ठरवलं. त्यावेळी तिची वहिनी म्हणाली देखील होती, एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम किती पिढ्या भोगतील कोणास ठाऊक. किती बरोबर होती वहिनी. वहिनीला किती दूरदृष्टी होती. तिला आयुष्याचा अनुभव होता. हे आपण आतापर्यंतच्या कथेमध्ये पाहिलं. स्वतः कावेरी, तिची मुलगी प्रतिमा आणि कावेरीची नात कादंबरी उर्फ कॅन्डी, तिसरी पिढी. एका चुकीच्या निर्णयानं 3 पिढ्या उद्ध्वस्त झाल्या. कावेरीला आपली चूक सुधारून सुखासीन आणि समृद्धीचं आयुष्य जगता आलं असतं. पण भावनेच्या आहारी घेतलेल्या एके चुकीच्या निर्णयामुळे आतापर्यंत तिच्या 3 पिढ्या दुःखात आणि वेदनेत, अवहेलनेत भरडल्या गेल्या. तिच्या आप्पांनी आणि तिच्या मोठ्या भावांनी तिला कदाचित नक्कीच माफ केलं असतं. ती त्यांची खूप लाडकी होती. पण निर्णय एका क्षणात होत असतो. मग तो चुकीचा असतो किंवा बरोबर असतो. जगाच्या पाठीवर सुख दुःख, गरिबी श्रीमंती एकाच वेळी नांदत असते. कुठे सुखाचं, आरामाचं एकत्र कुटुंबात छान स्वच्छंद आयुष्य असतं, छान सुंदर बालपण असतं, तर कुठे आई वडिलांविना अनाथ झालेलं, व्याकुळ, अपार कष्ट भोगत जीवन कंटणारं एकाकी दुर्दैवी बालपण असतं. अशा विरोधाभासातच जगरहाटी सुरू असते. आपल्या कादंबरीची नायिका कादंबरी उर्फ कॅन्डी आई वडिलांविना पोरकी होती. तिच्यावर बालपणी असीमित अत्याचार होतात. एकाकी जीवन जगत असतानाही तिची जगण्याची जिद्द अबाधित राहते, कायम राहते. पुढे ही जिद्दच तिला या सगळ्यातून बाहेर काढणार आहे. भविष्यात सुखाचं आणि पूर्ण समाधानाचं जीवन दाखवणार आहे. दुसरीकडे आपल्या कादंबरीचा नायक कोरोलो स्टेन्स्लोव्स्की उर्फ क्रेग. याचा जन्म रशियातील एका अतिश्रीमंत घरामध्ये होतो. मॉस्को मधल्या एका सुखवस्तू आणि सधन कुटुंबातला हा मुलगा एकत्र कुटुंबात मजेत आपलं बालपण घालवतो. कसा होता आपल्या कादंबरीचा हा नायक क्रेग? कसं होतं त्याचं घर, त्याचे नातेवाईक, त्याचं कुटुंब, त्याचे आजी आजोबा कसे होते? क्रेगचं बालपण आणि तरुणपण कसं आहे? या भागात आपण भेटूया मॉस्को मधल्या अतिसुखवस्तू, आनंदी एकत्र कुटुंबात आणि त्या कुटुंबात राहणाऱ्या आपल्या कथेच्या नायकाला आणि त्याच्या देबुष्का आणि बाबुष्कांना, अर्थात त्याच्या आजी आजोबांनाही.
सध्या आपल्याला इथे नवश्रीमंतही पाहायला मिळतात आणि इथं राहायलाही मिळावं यासाठी ते प्रयत्नशील झालेले. त्यामुळे मग या मूळ वसाहतीच्या शेजारी नवीन उंच उंच टावर असलेल्या इमारती बांधायला त्याने सुरुवात केली. मग त्यात जुन्या वस्तीतल्या अनेकांनी आपले आई वडील, पै पाहुणे, उच्च पदावर काम करणाऱ्या नोकरदारांसाठी घरं घ्यायला सुरुवात केली. स्टेन्स्लोव्स्की कुटुंबाचं इथलं घर म्हणजे अगदी जुन्या राजवाड्यासारखी देखणी रशियन इमारत. या इमारतीतला काही भागाला पांढरा तर काही भागाला मोरपैसे रंग दिला होता. तर लाकडाच्या पारंपरिक कलाकुसर कामाला डार्क ब्राऊन पॉलिशनं रंगवलं. घराच्या आत जाण्यासाठी असलेल्या मुख्य दरवाजातून दिसणाऱ्या दर्शनीय भागाला उत्तम नैसर्गिक रंगाचं ग्रॅनाइट, लाईमस्टोन आणि लाल जर्द विटांचं बांधकाम केलेलं होतं. रशियन स्थापत्यकलेचा तो एक सुंदर नमुना. या त्याच्या विविध रंगसंगतीमुळे इमारतीच्या सौंदर्यात भर पडत होती. मुख्य इमारतीचा मधला भाग बारीक पानांच्या व्हर्जिनिया वेलींनी झाकला होता. प्रत्येक ऋतूप्रमाणे या वेलींना येणाऱ्या फुलांचा रंगही बदलत असे. पानही कधी हिरवा ते बरगंडी असा वेगवेगळा रंग बदलत असत. या लहान लहान पानांच्या सुंदर रंगीत वेली हे या इमारतीचं खास वैशिष्ट्य होतं. घराभोवती असलेल्या उंच कंपाऊंडला देखील याच वेलींनी वेढा दिला होता. इमारतीच्या या काही खास वैशिष्ट्यांमुळे संपूर्ण परिसरात ही इमारत आपलं वेगळं असं वैशिष्ट्य राखून होती. नदीच्या बाजूनं, समोरून, डाव्या उजव्या बाजूनं असं वेगवेगळ्या बाजूंनी पाहिलं तर प्रत्येक बाजूनं स्टेन्स्लोव्स्की कुटुंबाचे हा बंगला अगदी वेगळा भासत असे. या बंगल्याला भव्य अशा 8 अटॅच बेडरूम्स होत्या. त्यापैकी 4 तळमजल्यावर तर 4 पहिल्या मजल्यावर होत्या. प्रत्येक बाथरूम विविध प्रकारचे शॅम्पू, सोप्स, परफ्यूम, अनेक प्रकारची आधुनिक इलेक्ट्रिकलची इक्विपमेंट यांनी भरून गेलं होतं. शिवाय तळमजल्यावरची लिव्हिंग रूम एखाद्या मोठ्या हॉल इतकी प्रशस्त मोठाली होती. अगदी म्हणजे अगदी प्रशस्त. संगीत ऐकण्यासाठी आणि वाद्य वाजवण्यासाठी एक खास रूम राखून ठेवली होती. तर घरातल्या बालगोपाळांना खेळण्यासाठी एक स्वतंत्र रूम जगभरातल्या विविध खेळण्यांनी भरली होती. या भव्य रूमच्या एका कोपऱ्यात बिलियर्ड मांडला होता. 18व्या शतकातला एक पियानोही इथं दिमाखात उभा होता. रोजवोड पासून तयार केलेला अत्यंत कोरीव कामाने नटलेला आणि पितळेचं जडाव काम केलेला हा पियानो स्टेन्स्लोव्स्की घराण्याचं वैभव सांगत होता. पियानोच्या समोर एक सुंदर बसकं स्टूल ठेवलेलं होतं. त्यावरही सुंदर कोरीव काम केलेलं दिसत होतं. एका भिंतीवर गेल्या 100-150 वर्षात कुटुंबातील सदस्यांना विविध खेळामध्ये मिळालेली पारितोषिकं आणि सन्मानचिन्ह लावली होती. त्याच्याच बाजूला जर्मन अक्रोडच्या लाकडावर पितळी कोरीव काम केलेलं 6 फूट उंचीचं अप्रतिम आणि देखणं घड्याळ होतं. गेली 150 वर्ष ते अजूनही आपली शान राखत अचूक वेळ दाखवत होतं आणि दर अर्ध्या तासानं सुंदर सूर छेडत होतं. लाकडाचाच भोपू असलेला छानसा ग्रामोफोनही तिथं होता. या खोलीच्या बाजूनं आतल्या भागात एक प्रशस्त सलोन होता, ज्यामध्ये सौना आणि कोपऱ्यात छोटासा बार होता. ही खेळण्याची तसंच मनोरंजनासाठीची रूम एखाद्या हॉल इतकी प्रचंड भव्य होती. घराच्या मागच्या बाजूला मोठं स्वयंपाकघर होतं. त्यातल्या कपाटात अत्यंत महागडे असे काचेचे आणि क्रिस्टलचे डिनर सेट सुबकतेनं रचले होते. स्वयंपाकघराला लागूनच लांबलचक डायनिंग रूम होती. एकाच वेळी 24 लोक जेवायला बसतील असं संगमरवराचं ऐसपैस डायनिंग टेबल तिथं होतं. पारंपरिक रशियन कलेचा एक उत्तम नमुना म्हणून त्याचा उल्लेख करता येईल असं सुंदर आणि सुबक. त्या डायनिंग टेबला मागच्या भिंतीवर भल्या मोठ्या डायनिंग टेबलावर बसून अत्यानंदानं समोरच्या पदार्थांचा आस्वाद घेत गप्पा करणाऱ्या रशियन कुटुंबाचं सुरेख तैलचित्र होतं. आपल्या तरुणपणात मोत्ते देदिश्कांनी ते एका नावाजलेल्या रशियन चित्रकाराकडून खास करून घेतलं होतं.
लिव्हिंग रूम मध्ये 2 प्रशस्त फायरप्लेस आणि एका बाजूला अवाढव्य गॅलरी काढलेली होती. फायरप्लेसच्या शेजारील भिंतीवर एक मोठा वृक्ष काढला होता आणि त्याच्या फांद्यांवर स्टेन्स्लोव्स्की कुटुंबातील सदस्यांचे फ्रेम केलेले फोटो लावले होते. वरच्या मजल्यावर जाण्याकरता इथूनच एक स्पायरल डिझाईनचा जिना होता. या लाकडी जिन्याचे काठ आणि पायऱ्या लाकडापासून तयार केलेल्या होत्या. वरच्या 4ही बेडरूमची उंची जवळपास 8 मीटर इतकी उंच होती. इथेच अजून एक अभ्यासिकाही होती. त्यात मध्यभागी अभिजात फ्रेंच पद्धतीचं चौकोनी टेबल आणि त्याभोवती अक्रोडाच्या लाकडाच्या 16 खुर्च्या मांडल्या होत्या. एका कोपऱ्यात निळं पिवळसर रंगाचं फ्रेंच बनावटीचं शोकेस होतं. चांदीच्या तसेच पितळेच्या कलात्मक जुन्या वस्तू त्यामध्ये व्यवस्थित रचून ठेवल्या होत्या. बाजूला अशाच प्रकारची अजून एक प्रचंड मोठी खोली, हे म्हणजे साक्षात ग्रंथालय होतं. त्याची फ्रेंच पद्धतीची 2 मोठी दारं खाली बागेमध्ये उघडत होती. या खोलीला ओक वृक्षाच्या लाकडाची दाट हिरव्या रंगाची तावदानं होती. मोठी सुरेख दिसत होती. भिंतीवर असलेल्या हिरव्या लाकडी कपाटात विविध पुस्तकांचा खजिना भरला होता. सगळी पुस्तकं व्यवस्थित लेदर बाइंडिंग केलेली होती. खोलीवर असलेल्या आराम खुर्च्यात आरामात बसून आपल्या आवडीचं पुस्तक वाचायचा आस्वाद घेता येईल अशी तिथे छान सोय केली होती. तर वाचनासाठी इटालियन पद्धतीचे शांत प्रकाश देणारे दिवे ठेवले होते. एका कोपऱ्यात पारंपरिक रशियन पद्धतीचं काचा असलेलं आणि पितळेची कलाकारी केलेलं सोन्याच्या रंगाचं महागोनी लाकडाचं भलं मोठं कपाट होते. त्यात निकोलो स्टेन्स्लोव्स्की यांचा अत्यंत दुर्मिळ आणि पुरातन वस्तूंचा आटोपशीर खासगी संग्रह होता. त्याच्या खालच्या बाजूला असलेल्या खणातही अशाच वस्तूंचा साठा केला होता. पहिल्या मजल्यावरच एक मोठी खोली व्यायामाच्या विविध साहित्यानं भरली होती. घरातील बहुतेक सर्वच पुरुष इथे येऊन नियमित व्यायाम करत असत. प्रत्येक खोलीच्या आतील सामान लाकडाचं होतं. प्रत्येक खोलीला लाकडी नक्षीकाम केलेलं फॉल सिलिंग लावलं होतं. अत्यंत महागडी रंगबेरंगी झुंबरं टांगली होती. तर जमिनीवर उंची इराणी गुबगुबीत गालीची. घराभोवताली राखलेल्या उंच झाडांमुळे घराचं वेगळेपण जपलं जात होतं. घराच्या मागच्या बाजूला दुमजली गॅरेज होतं, ज्यावर चिनी पद्धतीच्या षटकोनी गोजोबचं सुंदर छत तयार केलं होतं. सुंदर गडद लाल, निळा, हिरवा, पांढरा अशा विविध रंगानं त्यावर नाजूक नक्षीकाम रंगवलं होतं. तर तळघरामध्ये सेलर होतं. या सेलरमध्ये अत्यंत जुन्या वाईनच्या बाटल्या आणि पिंप जपून ठेवली होती. मध्यभागी वाईनच्या लाकडी पिंपांपासून तयार केलेलं टेबल आणि बसण्यासाठी वाईनची जुनी लाकडी पिंप होती. हा एक वेगळाच नूर होता या रूमचा. हा रशियन पद्धतीची वाईन रूम होती ती. बाहेर जुने ओक, पाईन, चेस्टनट, फर्न, वाईल्ड स्ट्रॉबेरी अशी विविध झाडं राखून ठेवून जंगल तयार केलं होतं. ऑटम येताच पांढरे अस्पेन मशरूम्स, दुधी मशरूम्स, रेड पाईन मशरूम, सॅफरॉन मिल्क कॅप्स, हनी एगरीज असे वैविध्यपूर्ण मशरूम इथे उगवत असत. याच तयार केलेल्या छोटेखानी घनदाट जंगलाच्या एका भागात कृत्रिम बंधारा तयार केला होता. त्यात पोहण्यासाठी आणि आरामात बसता यावं यासाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली होती. शिवाय बंधाऱ्याला लागूनच मुलांना पोहण्यासाठी लहानसा तलाव तयार केला होता. तलावाच्या बाजूला 4 गेस्ट रूम होते, पण सध्या त्यामध्ये घरातील नोकर राहत असत. तर समोरच्या बाजूला 3 खोल्यांचं लॉग हाऊस होत, ज्यामध्ये 360 फुटांचा ऐसपैस सौना बसवला होता. काठावर तंदूर आणि जेवण तयार करून ते सर्व करण्यासाठी 3 बाजूंनी उघडणारं खास असं रशियन लाल रंगाचं कॅनॉपी देखील होतं. सुट्टीच्या दिवशी
संपूर्ण स्टेन्स्लोव्स्की कुटुंब या ठिकाणी जमत असे. दारिया देदुश्का सर्वांसाठी तलावातून मासे काढून आणत आणि इथे खरपूस भाजून देत असे. घरातल्या जंगलातच जंगल सफारीचा आनंद इथे सगळ्यांना घेता येत असे. स्टेन्स्लोव्स्की कुटुंबाचं हे सुंदर घर कायम माणसांनी भरून वाहत असे. रशियन गोकुळच म्हणायला हवं खरं तर. मोत्या देदुश्का आणि दारिया बाबुश्का यांचा फार मोठा परिवार गुण्यागोविंदानं आणि सुखानं इथं नांदत होता. मोत्या देदुश्कांना 4 मुलगे आणि 3 मुले. निकोलस हा त्यांचा सगळ्यात थोरला मुलगा. मॉस्को शहरात त्याचं अँटिक वस्तूंचं भलं मोठं दुकान होतं. त्यानंतरचा नोवा. रशियन सैन्यात तो सर्जन म्हणून आपली सेवा देत होता. त्यानंतर बोनी ही मुलगी. नंतरचा गागिन. गागिनचं मॉस्कोमध्ये तयार कपड्याचं मोठं शोरूम होतं. या 3 मजली शोरूमला शोरूम म्हणणं नक्कीच चुकीचं ठरलं असतं. खरं तर ते एक कापडाचं संग्रहालय होतं, अत्यंत कल्पकतेनं सजवलेलं. 0 ते 100 वर्षापर्यंतच्या सगळ्या वयोगटातील लोकांसाठी या जवळपास प्रत्येक फॅशनचे कपडे इथे मिळत होते. बाळाच्या आगमनाच्या चाहुलीपासून ते वार्धक्यापर्यंतच्या माणसाच्या जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या अवस्था आणि प्रत्येक अवस्थेचं आपलं वेगळेपण जपणारे पुतळे प्रत्येक दालनासमोर सुबकतेनं मांडले होते. या सगळ्यात पहिलं दुकान गरोदर बाईच्या खास कपड्यांचं. दारातच बाळाच्या चाहुलीचं आनंदानं अचंबित झालेलं जोडपं एकमेकांच्या नजरेत नजर मिसळून उभं होते. नंतर नवजात बाळाचं. पहिल्या मजल्यावर 0 ते 5 वर्ष, 6 ते 12, टीनेज मुलं मुली अशी वेगवेगळी मोठमोठाली स्वतंत्र दालनं होती. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर कॉलेज गोईंग, करिअर माइंडेड, तसंच ऑफिसमध्ये नुकतेच नोकरीला लागलेले तरुण तरुणींची दालनं इथे येते. याच मजल्यावर शेवटचं दालन विवाहासाठीच्या खास पोशाखाचं होतं. दारातच अगदी हसतमुख विजयी चेहऱ्याचं तरुण आणि किंचित धाकधूक वाटत असली तरी चेहऱ्यावर लाज आणि डोळ्यात उद्याची स्वप्न पाहणारी तरुणी अर्थात पुतळी येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करत होती. तिसऱ्या मजल्यावर 40शी जवळ आलेल्यांसाठी तसंच अधिकार पदावर स्थिरस्थावर झाल्यानंतर उत्तम सुटबूट तसंच पार्टीवेअर, हॉलिडेवेअर अशी थीम साकारली होती. तर शेवटचं दालन निवृत्त लोकांसाठी घरातल्या घरात आरामात घालता यावेत किंवा मजेनं बागकाम करता यावं, जीवनाचा मुक्तपणे आनंद घेता यावा यासाठी छान मोकळे ढाकळे आणि सुटसुटीत कपडे यांचं दालन होते. पण या दालनाच्या दरवाजात मात्र हात वर करून नाच करणारे 90 पार केलेले, जीवनाचा आनंद उपभोगलेले आणि जीवनातल्या सर्व लढ्यात जिंकलेलं एक जोडपं होतं. पण दोघं मात्र चक्क नवजात अवस्थेत होते. जणू हे जीवन संपल्यानंतर पुन्हा नव्यानं जन्म घेण्यासाठी तयार असलेलं असं हे सुंदर आणि कल्पक दुकान. धाकटा डेनिस वकिली करत असे. अत्यंत नावाजलेला वकील म्हणून तो विख्यात होता. तर धाकट्या लेकी अनुवा आणि मार्फा त्या जुळ्या होत्या. नोवा काकांना सोडून सगळ्यांची लग्न झाली होती. सर्वांना मुलं नातवंड होती. सगळे आपापल्या संसारात रमले होते. निकोलस आणि अलिसाला कोरोलॅक आणि वेंका अशी 2 मुलं होती. नोवा काकांनी आपलं संपूर्ण आयुष्य रशियन सैन्याला वाहून दिलं होतं. देशसेवेच्या या आपल्या अविरत कामात आपल्या कुटुंबाचा अडथळा नको म्हणून त्यांनी अविवाहित राहणं पसंत केलं होतं. त्यांचे बेडरूम म्हणजे अक्षरशः वस्तू संग्रहालय होतं. ते अनेक वेळा इजिप्तला जाऊन आले होते. इजिप्शियन संस्कृतीबद्दल त्यांना फार ओढ होती. त्यांच्या खोलीच्या प्रत्येक भिंतीवर इजिप्तहून आणलेल्या अत्यंत महागड्या कलाकृती लटकवलेल्या होत्या. त्यांच्या टेबलावरही इजिप्तमधील सुंदर कलाकृतींचे नमुने ठेवले होते. याशिवाय भुसा भरलेले नाग, किंग कोब्रा यांनी
कपाटावरच्या मोकळ्या बागेत आपलं स्थान पटकावलं होतं. कित्येक हरणांची शिंग आपल्या ड्रेसिंग टेबलावरती त्यांनी लावली होती. त्यांच्या रूम मधल्या शोकेसेस मध्ये शहामृगाच्या अंड्यावर कोरलेली चित्र, लाकडाचे हत्ती, लाकडाची मांजरं, हरणं, असं एखाद्या संग्रहालयाला शोभेल असं सामान खचाखच भरलेलं होतं. उरलेल्या जागेत अगदी त्यांच्या बाथरूमच्या दरवाजावरही विविध इजिप्शियन पेंटिंग लावली होती. बाथरूमच्या टाईल्सवर यंगर मेमनॉनच्या प्लेट, तर कोपऱ्यात लेडी टीएचा 4 फुटीचा उंच पुतळा होता. त्यांच्या पलंगाच्या दोनही बाजूंना असलेल्या बुटक्या लाकडी टेबलांवर मध्ययुगीन इजिप्शियन राजांचे पुतळे ठेवले होते. त्यांचा हा थाटमाट जणू ते अतिशय दिमाखात पाहत होते. बोनी आत्या सर्वात मोठी आत्या. तिला निकोलाय हा मुलगा, तर तात्यान्या ही धाकटी मुलगी होती. गागिन काका आणि पोलिन काकीच्या नतालिका, वेरोलिना आणि बिल्जना या त्यांच्या 3ही मुलींनी युरोपात जाऊन फॅशन डिझायनिंग शिकल्या होत्या. सध्या त्या आपल्या वडिलांचं कपड्याचं दुकान चालवत होत्या. तर डेनिस काका आणि वासिलिका काकींना झोया आणि नाता या मुली होत्या. वासिलिका काकी कॉलेजात लेक्चररचं काम करत असत. त्यांना अभ्यासाची प्रचंड आवड होती. अनुआ आत्याला ताज्जान आणि किटा या 2 मुलीच होत्या. तर धाकटी मार्फा आत्याला अँटन आणि रुडी ही 2 मुले होती. मोत्या दिदुष्का आणि दार्या बाबुष्कांना आपल्या मुला नातवंडांचं कौतुक करण्यापासून अजिबात वेळ मिळत नसत. त्यांच्या लेकीही आठवड्यातून एक वेळ त्यांना आणि आपल्या भावांना भेटायला या घरात येत असत. त्यावेळी त्यांच्या मित्रमैत्रिणी, सासरचे नातेवाईक असा लवाजमाही अनेक वेळा त्यांच्यासोबत इकडेच येत असे. कोरोलव हा निकोलसचा सगळ्यात धाकटा मुलगा, स्टेन्स्लोव्स्की कुटुंबाचं शेंडेफळ आणि घराण्यातला एकुलता एक मुलगा म्हणून कोरोलोव सगळ्यांचा लाडका होता. लाडानं त्याला सगळेजण क्रेग अशी हाक मारत. क्रेग हा आपल्या कादंबरीचा नायक. स्टेन्स्लोव्स्की कुटुंबात नातेवाईकांच्या गराड्यात आणि आपल्या आजी आजोबा म्हणजे मोत्या दिदुष्का आणि दार्या बाबुष्का यांच्या मायेच्या सहवासात आपल्या या नायकाचं लहानपण कसं होतं, कशी मजा करत होता, पाहूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.